सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आपल्या शिवसेनेच्या संदर्भातील. सहकार क्षेत्रामध्ये ज्या शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा वचक नव्हता, फक्त मुंबई आणि आसपासच्या प्रदेशामध्ये शिवसेनेचा वचक आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहतोय. मात्र सहकारी सोसायटी क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व गेल्या 50 वर्षांपासून आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय. परंतु आता संपूर्ण चित्र बदललं असून सहकार क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंडपणे अतिशय मोठ्या विजयाच्या दिशेने निघालेली आहे आणि ठाकरेंच्या या गुलालानं मात्र शिंदे सेनेला आणि भारतीय जनता पार्टीला आगामी होऊ घातलेल्या सगळ्याच निवडणुकांमध्ये प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागतोय काय, ही चर्चा रंगू लागलीय. कुठे झालाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा विजय? मित्रांनो, जाणून घेऊया उद्धव ठाकरेंची शिवसेना सुसाट तर सरकारला बसलाय पहिला मोठा झटका. मित्रांनो, विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला आणि काँग्रेसचा बालेकिल्ला. या भागात तसं शिंदे सेनेला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणावं तसं त्या भागात आपलं वर्चस्व सिद्ध करता आलेलं नाही. आत्तापर्यंत मराठवाडा, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ठाकरेंचे प्रचंड मोठे बालेकिल्ले होते. मात्र एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडल्याच्या नंतर सगळेच बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले. मात्र मुंबई सुरक्षित राहिली आणि त्यानंतर आता मात्र मुंबईच्या बाजूलाच असणारा कोकणात देखील उद्धव ठाकरेंनी सहकार क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. कोकणामध्ये नारायण राणे, रामदास कदम दोघांना चितपट करत उद्धव ठाकरेंनी आपला कोकणचा बालेकिल्ला सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला भगवा झेंडा फडकवला आहे. या भागात झालेल्या 15 पैकी 13 जागी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आपला भगवा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे हे क्षेत्र उद्धव ठाकरे यांचं जरी नवीन असलं तरी देखील उद्धव ठाकरे यांची किमया मात्र इथे जोरात असल्याचं बोललं जात आहे. भास्करराव जाधव, वैभव नाईक या जोडीनं मात्र रामदास कदम, नारायण राणे यांना त्यांच्याच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक प्रकारे गारद केला आहे आणि गारद करण्याची किमया सामान्य शिवसैनिकांच्या बळावरती केलेली आहे. ना मातोश्रीची शक्ती ना कोणता पैसा, या सगळ्या बळाला बाजूला सारून फक्त निष्ठेच्या बळावरती, कामाच्या बळावरती मिळवलेला हा ठाकरेंच्या सैनिकांनी मिळवलेला विजय मात्र प्रचंड आनंदाचा असल्याचं सगळीकडे चित्र वेगळं रंगवलं जातंय. मात्र रामदास कदमांनी ज्या प्रकारे गेल्या 3 वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या परिवारावरती टीका केलीय, त्या टीकेला उत्तर म्हणून आता मात्र जोरदार इथे युद्ध सुरू झालंय आणि इकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी त्यांना एकाच दगडात चितपट केलंय. मित्रांनो, त्याच वेळी इकडे नारायण राणेंचा बालेकिल्ला असताना सिंधुदुर्ग, मालवण, कुडाळ या भागात देखील झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा दबदबा कायम असल्याचं आपणाला या निवडणुकीत पाहायला मिळतंय. म्हणजेच ठाकरेंची ही ताकद आता कोकणामध्ये हळूहळू वाढलेली असून इथे मात्र भाजप काहीच नसल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदेंना 2 जागा, उद्धव ठाकरेंना 13 जागा अशा प्रकारचा या भागात विजय झालाय. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? या विजयाबद्दल ठाकरेंनी पुन्हा आपली नवीन इनिंग सुरू केलीये का? ठाकरेंचा दबदबा महाराष्ट्रात सुरू होतोय? सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आपल्या शिवसेनेच्या संदर्भातील. सहकार क्षेत्रामध्ये ज्या शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा वचक नव्हता, फक्त मुंबई आणि आसपासच्या प्रदेशामध्ये शिवसेनेचा वचक आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहतोय. मात्र सहकारी सोसायटी क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व गेल्या 50 वर्षांपासून आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय. परंतु आता संपूर्ण चित्र बदललं असून सहकार क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंडपणे अतिशय मोठ्या विजयाच्या दिशेने निघालेली आहे आणि ठाकरेंच्या या गुलालानं मात्र शिंदे सेनेला आणि भारतीय जनता पार्टीला आगामी होऊ घातलेल्या सगळ्याच निवडणुकांमध्ये प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागतोय काय, ही चर्चा रंगू लागलीय. कुठे झालाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा विजय? मित्रांनो, जाणून घेऊया उद्धव ठाकरेंची शिवसेना सुसाट तर सरकारला बसलाय पहिला मोठा झटका. मित्रांनो, विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला आणि काँग्रेसचा बालेकिल्ला. या भागात तसं शिंदे सेनेला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणावं तसं त्या भागात आपलं वर्चस्व सिद्ध करता आलेलं नाही. आत्तापर्यंत मराठवाडा, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ठाकरेंचे प्रचंड मोठे बालेकिल्ले होते. मात्र एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडल्याच्या नंतर सगळेच बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले.
मात्र मुंबई मात्र सुरक्षित राहिली. आणि त्यानंतर आता मात्र मुंबईच्या बाजूलाच असणारा कोकणात देखील उद्धव ठाकरेंनी सहकार क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. कोकणामध्ये नारायण राणे, रामदास कदम दोघांना चितपट करत उद्धव ठाकरेंनी आपला कोकणचा बालेकिल्ला सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला भगवा झेंडा फडकवला आहे. या भागात झालेल्या 15 पैकी 13 जागी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आपला भगवा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे हे क्षेत्र उद्धव ठाकरे यांचं जरी नवीन असलं तरी देखील उद्धव ठाकरे यांची किमया मात्र इथे जोरात असल्याचं बोललं जात आहे. भास्करराव जाधव, वैभव नाईक या जोडीनं मात्र रामदास कदम, नारायण राणे यांना त्यांच्याच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक प्रकारे गारद केला आहे. आणि गारद करण्याची किमया सामान्य शिवसैनिकांच्या बळावरती केलेली आहे. ना मातोश्रीची शक्ती ना कोणता पैसा, या सगळ्या बळाला बाजूला सारून फक्त निष्ठेच्या बळावरती, कामाच्या बळावरती मिळवलेला हा ठाकरेंच्या सैनिकांनी मिळवलेला विजय मात्र प्रचंड आनंदाचा असल्याचं सगळीकडे चित्र वेगळं रंगवलं जातंय. मात्र रामदास कदमांनी ज्या प्रकारे गेल्या 3 वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या परिवारावरती टीका केली आहे, त्या टीकेला उत्तर म्हणून आता मात्र जोरदार इथे युद्ध सुरू झालंय. आणि इकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी त्यांना एकाच दगडात चितपट केलंय. मित्रांनो, त्याच वेळी इकडे नारायण राणेंचा बालेकिल्ला असताना सिंधुदुर्ग, मालवण, कुडाळ या भागात देखील झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा दबदबा कायम असल्याचं आपणाला या निवडणुकीत पाहायला मिळतंय. म्हणजेच ठाकरेंची ही ताकद आता कोकणामध्ये हळूहळू वाढलेली असून इथे मात्र भाजप काहीच नसल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदेंना 2 जागा, उद्धव ठाकरेंना 13 जागा अशा प्रकारचा या भागात विजय झालाय. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? या विजयाबद्दल ठाकरेंनी पुन्हा आपली नवीन इनिंग सुरू केलीये का? ठाकरेंचा दबदबा महाराष्ट्रात सुरू होतोय? मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र. मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या पक्षासंदर्भात. मित्रांनो, कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नाहीत. निवडणुका झाल्या तरी देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 5,000 कार्यकर्त्यांसह एक बडा खासदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत. मित्रांनो, महत्त्वाची बातमी, आपल्या शिवसैनिकांना आनंद देणारी, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा वर ठरवणारी बातमी. मित्रांनो, नेमकी काय आहे अपडेट सविस्तरपणे जाणून घेण्याच्या अगोदर आपण बघूया आजचा प्रवेश सोहळा. मित्रांनो, हा दबावातून नाही, कोणत्याही कार्यातून नाही, तर शिवसेना प्रेमापोटी, मातोश्रीच्या प्रेमापोटी जायला मिळतोय, दिसतोय महाराष्ट्राला. नेमकं काय घडलंय? मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्रीला सोडणं ही आमची सगळ्यात मोठी चूक होती. कारण की गेली 3 वर्षे ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी आणि शिवसैनिकांनी महाराष्ट्रामध्ये जीवाचं रान करत शिवसेना वाढवली आणि लोकसभेला भाजपपेक्षा सर्वात जास्त जागा जिंकल्या. खरंच शिवसेना ही आक्रमक संघटना असूनही कोणत्या नेत्यावर चालत नाही, तर सामान्य शिवसैनिक तो पुढे असतो असं म्हणत भाजपवर पहिला वार करत, शिंदे सेनेवरती दुसरा वार करत मित्रांनो हा शिंदेचा बडा नेता आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत साठी तत्पर आणि पुढे आलाय. मित्रांनो, शिवसेना प्रमुखांनी जी शिकवण दिली होती की माझ्या आदितीला सांभाळा, उद्धव ठाकरेंना सांभाळा, ही चूक आम्ही केली आणि आम्ही गेलो एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे. तेव्हा तो दिवस तसा होता, तेव्हाचे दिवस तसे होते, आम्ही सगळे अडकलो होतो. परंतु आता मात्र मित्रांनो, आता आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये यायला तयार आहोत. ठाकरेंशिवाय शिवसेना म्हणून देखील आम्हाला उचित वाटत नाही. मातोश्रीशिवाय दुसरी शिवसेना असूच शकत नाही असं म्हणत या खासदाराने जवळजवळ 5,000 कार्यकर्त्यांच्या संपूर्ण गटासह त्यांनी आपली शिवसेनेची वाट आता मोकळी केली आहे. या दृष्टीने अनेक माजी खासदार देखील पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे आणि या खासदारांची नावं आता समोर येऊ लागली आहेत. त्या दृष्टीने मुंबईचा महाराष्ट्रामध्ये सत्तांतर कोणत्याही क्षणी घडू शकतं, हा देखील मोठा दावा केला जातोय. अजितदादांच्या मृत्यूच्या नंतर मुंबईमध्ये सरकारमध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडलेली असून राज्याच्या सरकारमध्ये सध्या खूप मोठं राजकारण चालू आहे. कोणी कुणाला जुमानत नाही. भारतीय जनता पार्टी जे सांगेल तेच काम सध्या सरकारमध्ये होतंय. इतर कोणत्याही मंत्र्यांना कसलेही अधिकार नाहीत. तेव्हा हे राजकारण किती दिवस चालणार? भारतीय जनता पार्टीचा तोरा आम्ही मिरवणार नाही असं म्हणत सगळ्या या नेत्यांनी आता मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडे आपला जाण्याचा वसा उचलला आहे. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की कमलाबाई काही कामाची नाही, आपली शिवसेना आहे म्हणून कमळाबाई टिकली. जर शिवसेनेने कमळाबाईच्या डोक्यावरती हात ठेवला नसता तर महाराष्ट्रात काय, देशात कुठेच कमळाबाई उरली नसती असं म्हणत ठाकरेंनी थेट
वाईट भाजपला दिवस होतं मित्रांनो. आणि सगळे भाजपचे नेते मुंबईवरती मातोश्रीवरती नतमस्तक व्हायला माग घासायला यायचे असा थेट इशारा देखील संजय राऊतांनी दिला आहे. त्यामुळे मातोश्रीला कमी लेखणं भाजप या जन्मांनी कधीच करू नये, कारण की जी भाजप आता उरली आहे, जी भाजप आता देशावर राज्य करते, ती भाजप फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे, असंही संजय राऊतांचं म्हणणं आहे. यावेळी मित्रांनो, तो नेमका खासदार कोण, ती नेमकी मंत्री कोण, यांचा देखील आपण आढावा घेणारच आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही शिंदे गडामध्ये गेलेले काही खासदार पडलेले आहेत. त्यापैकी 6 खासदार पडले आणि 5 खासदार निवडून आलेत. यामुळे पडलेल्या 6 खासदारांपैकी बहुतांश जणांना आता उद्धव ठाकरे यांची आठवण होऊ लागली आहे, कारण की आता जर खासदारकी मिळत नसेल तर आपल्याला उद्धव ठाकरेंशिवाय दुसरा नेता कोणच नाहीये जो आपल्याला जवळ करेल. आणि शेवटच्या क्षणी आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी, आपल्या ओरिजिनल शिवसेनेशी जुडलेलं कितीही चांगलं, असं म्हणत या नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणं घेतला आहे. मित्रांनो नमस्कार. महत्त्वाची बातमी. शिवसेनेच्या संदर्भातील उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाने मात्र मातोश्रीवरती सगळ्यात मोठा जल्लोष, तर उद्धव ठाकरेंनी घेतलाय सगळ्यात मोठा निर्णय. शिंदेगडामध्ये प्रचंड अस्वस्थता. तर भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत महाराष्ट्राचं रचलंय नवीन अध्याय. नवीन राजकीय अध्यायाला सुरुवात करत उद्धव ठाकरेंनी आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा नवीन डाव खेळल्यामुळे शिंदे सेनेत मात्र खळबळ उडाली आहे. एकाच डावात 3 पक्षी गारद करण्याचा उद्धव ठाकरेंनी जो किमया साधली आहे, ती किमया मात्र महाराष्ट्रामध्ये प्रचंड, आता अतिशय मोठ्या फॉर्मवरती आहे. नेमकं काय घडलंय? उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये कोणता घेतलाय मोठा निर्णय? मित्रांनो, तो आता आपण जाणून घेऊया. झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना मोठं यश जरी मिळालं नसलं तरी मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अतिशय चांगलं आणि प्रचंड मोठं यश मिळालं. मुंबईत भारतीय जनता पार्टीची सत्ता, महाराष्ट्रावरती सत्ता, पैसा, अमाप संपत्ती, हे सगळं करून देखील भाजपला एवढं मोठं यश मुंबईत मिळालं नाही. एकनाथ शिंदेची शिवसेना कुठेच दिसली नाही. शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंकडून जवळपास 50 नगरसेवक घेऊन गेली, मात्र 29च नगरसेवक निवडून आले. ज्यांना ज्यांना एकनाथ शिंदेंनी फोडलं होतं ते सगळे नगरसेवक मात्र पराभव झालेत. हा शिंदे सेनेच्या सगळ्यात मोठा पराभव मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर आता मात्र महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी अंतिम डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. या डावाकडे सध्या सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं असतानाच भारतीय जनता पार्टी देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आता वाचवणार का, हा मोठा प्रश्न पडला आहे. मित्रांनो, दुसरीकडे भाजपच्या विरोधामध्ये जात VSR कंपनीचा एकही विमान वापरायचा नाही असं एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी ठरवल्यानंतर मात्र भाजप मात्र एकटी पडलेली दिसतीये. कारण की अजित पवारांचा एकही नेता, शिंदेचा एकही नेता हे विमान वापरत नाही, परंतु भाजपचे नेते मात्र विमान वापरत आहेत. या सगळ्या घडामोडीवरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मात्र वितुष्ट निर्माण होत झालं असतानाच आता मात्र उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाने शिंदे सेनेत मात्र खळबळ उडाली आहे. मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची केस पेंडिंग आहे. त्या केसवरती निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो. हा निकाल येण्याच्या अगोदर उद्धव ठाकरे यांचा मात्र हा निर्णय शिंदे सेनेसाठी ठरू शकतो. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी सबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. महानगरपालिका, नगरपालिका ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे मात्र कुठेच प्रचाराला फिरले नाहीत. प्रचाराला न जाता देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जरी उमेदवार निवडून आले नसले तरी देखील उद्धव ठाकरेंच्या मतामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा फरक पडला नसल्याची ही धक्कादायक माहिती समोर आली असून उद्धव ठाकरेंना मानणारा शिवसैनिक, उद्धव ठाकरेंना मानणारे नेते, सामान्य जनता अजूनही आहे तशीच महाराष्ट्रामध्ये आहे. कारण की ठाकरेंचा रुतबा, ठाकरेंचा ठाकरीबाणा आणि मराठी माणसांविषयी असलेलं ठाकरेंचं प्रेम मात्र कमी करता आलं नाही. त्यामुळे सामान्य मराठी माणसांनी आज देखील उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो मात्र 100% यशस्वी होतोय. कारण की महाराष्ट्रातला गरीब, सामान्य कुटुंबातील शेतकरी असेल किंवा सामान्य शिवसैनिक असेल, आजही उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला मात्र तयार नाही. ठाकरे यांचा महाराष्ट्रावरती खूप मोठे उपकार आहे. ठाकरेंमुळेच मराठी माणूस मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यात टिकला आहे असं सामान्य माणसांना वाटतंय. मात्र एकनाथ शिंदेंनी मात्र भाजपसोबत जाऊन मराठी माणसाला वाईट टाकण्याचा प्रयत्न केलाय असं सामान्य मराठी माणसांना वाटतंय.
कारण की भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये ज्या प्रकारचं राजकारण करते त्याला पाठिंबा देत एकनाथ शिंदेंनी मात्र उद्धव ठाकरेंच्या जवळ न जाता भाजपच्या जवळ जाणं पसंती केल्यामुळे एकनाथ शिंदेंना मात्र आता बरेच लोक जरी मानत नसले तरी देखील सामान्य शिवसैनिक तर उद्धव ठाकरे यांच्या खूप जवळ गेला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्याजवळ शिवसैनिक नाहीत, नेते मात्र आहेत मित्रांनो. परंतु उद्धव ठाकरेंनी आगामी एका महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करत राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेनेची पुन्हा एकदा नवीन संघटन बांधणी करण्याचा निर्णय घेतलाय. जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती आणि शहर पातळीवरती संपूर्ण शिवसेनेची नवीन बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आता सरसावल्याचं दिसतंय. या सगळ्या कारणामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा टॉपवरती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पुनर्बांधणी निर्णयामुळे महाराष्ट्रात मात्र शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण सुरू झालंय. ही मात्र सगळ्यात मोठी आनंदाची बातमी सामान्य शिवसैनिकासाठी आलेली दिसतीये. धन्यवाद.